गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ आफ्टर शो डे. तर सकाळी वाजलेत ऑलमोस्ट 7. रात्री काही एवढी झोप लागली नाही, 3-4 घंटेच झोपलो आहे कारण पोट थोडंसं जास्तच दुखत होतं. काप्स खाल्ले नव्हते आणि आता सकाळी आलो आहे वॉक करायला. तर सकाळी उठल्या उठल्या थोडंसं प्रोटीन पिले आणि आलो आहे बाहेर. तर म्हणलं इथं जरा वॉक करतो. एक नंबर एरिया आहे बरं का, पण JP नगर म्हणजे एवढा भारी एरिया आहे ना. तर ठीक आहे, आज आपण चेकआउट करणार आहे आपल्या रूममधनं आणि तिथून आपण जाणार आहे दुसरीकडे. दुसरा स्टे आपला आणि मे बी मी 3 तारखेला पुण्याला निघेल. तर अजून आहे 2 दिवस बँगलोरमध्ये. तर आपले स्टेप्स वगैरे थोडेसे कंप्लीट करून मॉर्निंगला. आणि काल रात्री पाऊस पडल्यामुळे थोडंसं वातावरण पण थंड आहे आणि मस्त आहे. पण बँगलोरचं एन्व्हायरमेंट खरंच आवडलं, एक नंबर. तर चला दाखवतो तुम्हाला आजचा दिवस कसा राहील. मे बी आज आपण जाणार आहे बिर्याणी खायला. बऱ्याच दिवसांनी आपण बिर्याणी खाणार आहे. बिर्याणी तर मी खाल्ली आहे घरी, बट बँगलोरची जी फेमस बिर्याणीज ऐकल्यात मी. लेट्स ट्राय इट. गाईज, सकाळी वॉक करायला आलतो आणि बँगलोरमध्ये आपला पहिला सकाळचा नाश्ता इडली ट्राय करतोय. सुमित आणि स्वप्नील रूमवरती झोपलेत. नाश्ता करून त्यांनाही फोन केलो त्यांना घेऊन यायचं की नाही. असंच बाहेर आलो होतो तर म्हणलं की चला नाश्ता करूया. खूप दिवसांनी असं आलो आहे आणि स्वतःहून नाश्ता करतो आहे. बट सकाळी मी रूमवर उठल्या आधी प्रोटीन वगैरे पिऊन आलो होतो. नो प्रॉब्लेम, चला ट्राय करतो. बँगलोरमध्ये असे 2 व्हीलर राईड चालतात, रॅपिडो. हो, आपल्याकडे अजून चालता येत. बाहेर आलो होतो मी, मग आता सुट्टीला फोन केला होता आणि त्याला नाश्ता घेतला. सकाळी वॉक करून आलो, नाश्ता वगैरे करून आलो, परत आलो आहे आपल्या Airbnbवरती. आता टाईम आहे आपल्याला रूम चेकआउट करायचा. आणि येस, असं होतं आमचं काही किचन जिथं आम्हाला जास्त फार काही नव्हतं करायचं. फक्त आपले मील्स पॅक करायचे होते, त्यासाठी सगळे टिफिन्स धुवून वगैरे घेतले, प्रोटीन. त्याच्यानंतर असं काही रूममध्ये आम्हाला ओव्हन होतं. प्रेस्टिजचं एकच होतं इंडक्शन. आम्ही एक एक्स्ट्रा रिक्वेस्ट केली कारण मील्स लवकर बनत नव्हते आणि थोडंसं मेसी आहे. बट आम्ही जाताना आवरून वगैरे जाणार आहेत मस्तपैकी ॲक्वागार्ड वगैरे. आणि आम्ही येताना चिकन वगैरे बनवण्यासाठी मसाले वगैरे घेतले होते. तर अंडी अजून खूप बाकी आहेत. आणि इथं आम्हाला फ्रीज होतं. फ्रीजमध्ये आम्ही रात्री मस्त कोकोनट आईस्क्रीम टाईप वे प्रोटीनचं बनवून ठेवलेलं आहे सुमितने. मी सकाळी 2 स्पून खाल्ले. आणि असं काय आमचा रूम होता. रूम एक नंबर आहे. सुमित जस्ट आंघोळ करून आलेला आहे आणि आता आम्ही भाई क्या दिखा रहा है? तिथं काल मस्तपैकी आम्ही RCBची मॅच बघत होतो फायनल आणि त्यात डबल खुशी. आमचा शो पण संपला होता. आणि हा असा काही एक अजून एक बेडरूम होता. सुदर्शन सरांसाठी हा स्पेशल बेडरूम ठेवला होता. सुदर्शन सर इथेच होते आणि आम्ही सगळे तिकडे होतो. आणि हा आमचा बेडरूम होता इकडे. हा आमचा बेडरूम होता. इथं मी स्वप्नील वगैरे इथंच होतो. स्वप्नील और लालू. स्वप्नील आणि लालू. आणि हा त्यात मस्तपैकी स्वप्नीलने एवढे मस्त मस्त शूट घेतलेले आहेत कॅमेरामध्ये. खरंच त्याच्यासाठी मेन थँक्यू. आता तुम्हाला बाहेरचा ॲक्सेस दाखवतो. बाहेर असं काय आपलं हे होतं Airbnbचा रूम. एवढा भारी एरिया आहे ना गाईस, कुठं नाही बोलत. आणि एवढा शांत एरिया आहे ना. म्हणजे हा जो एरिया आहे JP नगर, मी खरंच ऐकलं होतं आणि तेवढं शांत आहे. बट ठीक आहे, आज आपल्याला इथून चेकआउट करून
दुसरीकडं चेक इन करायचं आहे. ते कुठं चाललो आहे ते आम्ही तुम्हाला सांगत तुम्हाला लवकर. बट दिस वॉज द पोस्ट शो नंतरचा सीन आपल्या या एअरबीएनबीचा. बट डेफिनेटली जर परत आलो तर मी रिकमेंड करेल की हाच रूम आम्ही बुक करू. फ्रेश झालेलो आहे आपण आता रेडी चेकआउट करण्यासाठी. सर्व पॅकिंग वगैरे झाली आहे. पॅकिंग एवढी केली की सामान एवढं होतं, जास्त तर लई वेळ लागला. सगळं सामान झालेलं आहे, रेडी पण झालो आहे मी, सुमित आणि स्वप्नील. तर आता कॅब बुक केली आहे आणि इथून आपण चाललो आहे मे बी व्हाईट फील्डला. मे बी एक तासाचा रूट आहे, मेट्रोनी जाणार आहे. तर चला, असा होता आपला इथं 4 दिवसाचा स्टे एअरबीएनबीवरती. आणि इथून आपला स्टे आता दुसरीकडे असणार आहे. तर लवकरच पुण्यालाही भेटू. पुण्याला म्हणजे आता आज, बाय द वे आज 2 दिवस आम्ही ह्याच्यासाठी थांबलो आहे बँगलोरमध्ये. सुमितने आम्ही ठरवलेलं आहे की भाई आपल्याला बँगलोर एक्सप्लोअर करायचं आहे खाण्यासाठी. परत जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, गोड आम्ही जास्त खाणार नाही आहे, बट चांगले चांगले आयटम्स ट्राय करणार आहेत लिमिटेडमध्ये. तर ठीक आहे, बघूया काय काय जे खाणार आहे ते दाखवतो. आणि येस, तर असा आहे आपला आउटफिट. चला भेटूया तुम्हाला पुढे. हेच आहे का? फुल खचाखच भरलो आहे आम्ही रिक्षामध्ये. फुल बॅगी वगैरे सामान घेऊन बसलेलो आहे. स्वप्नील गेला आहे. स्वप्नीलला 2 व्हीलरवरती रॅपिडो बुक करून दिली आहे. तो गेला पुढे आणि आम्ही इथून चाललो आहे मेट्रो स्टेशनला. कारण एका ह्याच्यामध्ये एवढं बसलो नसतो. तर चेकआउट वगैरे झालेलं आहे. दिस इज हाऊ वी आर लुकिंग फॉर डे. तर हां, आपलं इथून पुढं जर नेक्स्ट डेस्टिनेशन इथे ऑलमोस्ट 1 आवर आहे. तर ट्राय करणार आहे. म्हणजे आम्ही इथेच डिसाईड केलं की मेट्रोने जाऊ. ट्रॅफिक जास्त असतं ना बँगलोरमध्ये, आहे आज ट्रॅफिक. आपण आलो आहे प्लॅटफॉर्मला, मेट्रो प्लॅटफॉर्म. आणि बॅगची चेकिंग फुल कंटिन्यू चालली होती. कारण आता आहे ना मेट्रो आम्ही बोर्ड केलेली आहे. इथून आम्ही निघालो आहे मॅजेस्टिक मेट्रो स्टेशनला आणि तिकडून मग परत दुसऱ्या लाईनवरती आम्ही जाऊन दुसऱ्या लाईनची मेट्रो घेणार आहे. तर आय थिंक ऑलमोस्ट 40 मिनिट्स 40-45 मिनिट्स लागतील जायला. ठीक आहे, सेम ॲज इट इज जसं पुण्याला आहे तसंच आहे सेम. फक्त थोडीशी खडखड वाजते मेट्रो. खडखड जास्त वाजते मेट्रोमध्ये. आपले पण नाही पुण्याच्या मेट्रोमध्ये पण आहे, पण आम्ही मगापासून उन्हात फिरत होतो ना, टॅन झालं आहे थोडासा. हे लोक 2 दिवस टॅन होते. पण बघायला गेलं नाही यार, मला आवडलं बँगलोर, आवडलं पाहिजे. म्हणजे कुठं नाही बोलत, पण अजून फिरलोच कुठे बँगलोर. पण 2 दिवसात पण आशु बोल रहे शादी करके बैंगलोर शिफ्ट है. नाही ना भाई, पुणे इज ऑलवेज पुणे. नेक्स्ट ICN को इजी पड़ेगा. पूरा पब्लिक पुणे का है. नहीं, अभी नेक्स्ट ICN जो होगा वो महाराष्ट्र में खेला जाएगा. महाराष्ट्र श्री बनेगा आशु. हाँ, देखते भाई, पहले पुणे श्री बनेंगे, सेल्फ डेव्हलपमेंट. एखादा खेळ भाई असं आता समोर एखादा श्री वगैरे नाही का आपल्या इकडे खेळू टाकाय. काय होतं त्याला, कॉम्पिटिशन खेळण्याची वाटत असते. चला भेटतो तुम्हाला सजेशन देतोय की आपले लोकल शो जे आहेत ते पण खेळायला सुरुवात कर. बट बॉडी आता थोडंसं सेल्फ टाईम द्यायचं. फक्त मार्गे पेळ. मेट्रोने उतरलो आहे, आता कॅब पकडली. इथं कॅबची लई लफडी आहे. म्हणजे 2 सुटकेस होत्या म्हणून त्यांनी कॅब कॅन्सल केली.
आता फायनली हे भैया भेटलेत, त्याच्यामध्ये आपण कॅप्स दोन्ही सुटकेस ठेवलेले आहेत, पण आपल्या इथं तसं नाही आहे गेस. तर चला जातो. ऑलमोस्ट 2 वाजले, भूक पण लागली, आता काहीतरी खायचं आहे. हां भाई, सकाळपासून काहीच नाही खाल्लं भाई. ते सुमितीचं सकाळपासून काही नाही खाल्लं. आपण नाही का भाऊ? सुमितीचं सकाळपासून नाही खाल्लं, पण मी सकाळी नाश्ता वगैरे चांगला केलेला आहे. प्रोटीन खाल्लं म्हणून एवढी काय जास्त भूक लागत नाही आहे. वेलकम बॅक गाईज. आपण आलेलो आहेत आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला. तर पहिलं तर आपण दुपारचे मील्स कंप्लीट केलेत विथ गुड प्रोटीन इनटेक, आणि आता चाललो आहे आपण स्वप्नीलला ड्रॉप करायला त्याच्या सिस्टरच्या घरी, कारण त्याची सिस्टरसुद्धा याच लेनला राहते आहे बँगलोरमध्ये. आणि पण त्याच्या आधी आपण चाललो आहे बँगलोरमध्ये खूप फेमस स्वीट शॉप आहे आनंद. म्हणजे ठीक आहे, स्वीट खाणार आहे, जसं बोललं थोडंच खाणार आहे ट्राय करण्यासाठी, बट बँगलोरमध्ये आलो आहे आणि थांबलो आहे आणि आनंद बेकरीला जर नाही गेलो तर असं होऊ शकत नाही. तर मला माहीत नव्हतं, सुमितने सांगितले आनंद, म्हणून आम्ही चाललो आनंदला. कारण स्वप्नील पण त्याच्या ताईकडे जायच्या आधी आम्ही काहीतरी ट्राय करू खायला, आणि बघूया तिथं काय काय आयटम भेटतात. सुमित बोलत होता की बरेच आयटम भेटतात तिथं खायला. आपण खास काय खायला चाललो? पण आपण मे बी रसमलाई वगैरे ट्राय करायला चाललो आहे. तर तिथं गेल्यावर बघू ॲक्च्युली अजून काय काय खायला भेटेल. पण तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. आपण फायनली आनंदला आलो आहे, आनंद स्वीट्स अँड सेवरीज. तर बघूया, केवढा मोठा स्टोर आहे, नक्कीच काहीतरी आपल्याला खूप भारी भारी आयटम खायला. हो भाई, हे बघ वीकेंड स्पेशल्स. अरे पैसा फुल टेम्पटिंग. हे ॲक्च्युली आनंदमध्ये हे मैसूर पाक खूप फेमस आहे, जे पुण्याला भेटत नाही. आपण ट्राय करूया नो शुगर मँगो मलाई. फिरून थोडंसं फुल नमकीन सेक्शन बसायला पण पूर्णपैकी आय थिंक ड्रायफ्रूट सेक्शन आहे. गिफ्ट हॅम्पर्स, एस्थेटिक, म्हणजे ॲम्बियन्स एवढा कडक आहे ना, एवढा क्लास आहे ना, बघू शकता तुम्ही. आता आपण घेतले नो शुगर मँगो मलाई. पहिलं ते ट्राय करा.
आपण जसं म्हणलं आनंद बेकरीमध्ये आलो आहे. आनंद स्वीट्स बँगलोरमध्ये जे खूप फेमस आहे, सुमितने सांगितलं होतं. तर एवढ्या प्रकारचे मिठाईज आहेत ना, म्हणजे सांगू शकत नाही, बघू शकतात. आणि आपल्याला बाई भेटले. बाई नाव आपलं निशू भाई भेटले. थोड़ा पता नहीं है मतलब आउटलेट के बारे में कि कितना पुराना है और ये क्या क्या मैक्सिमम स्वीट्स में ही आ गए. आनंद स्वीट्स एकदम पॉपुलर है बेंगलोर का आइटम, मतलब कि हाई क्वालिटी में बेंगलोर से ओके. इसका एक दो ब्रांच नहीं है, ऐसा 15-16 ब्रांच है इस वक्त. वो सिर्फ बैंगलोर में और बैंगलोर के बाहर भी है. बेंगलोर के बाहर नहीं, बेंगलोर में. ओके, म्हणजे आत्ता फक्त बँगलोरमध्येच आहेत त्यांचे आउटलेट्स आणि 15 ते 16 आउटलेट्स आहेत. आणि फेमस इन बैंगलोर ओवरऑल आनंद बेकरी. हमें भी बहुत सुना था आनंद बेकरी. हम पुणे से आए हैं, तो हमारा मतलब भाई वैसे उसको पता था, तो उन्होंने हमको बोला था कि आना है तो आनंद जाके ही फिर जाना है. आनंद एक पूरा पॉपुलर चीज़ है. और विदेश मतलब यही है कि यहाँ पे मैसूर पाक ऑफकोर्स यहाँ का ज़्यादा फेमस मैसूर पाक एंड लड्डू, मोतीचूर, काजू कतली, अजमेरी कलाकंद. जो मैक्सिमम लोग पार्सल लेके जाते हैं मैसूर पाक, गेस्ट के लिए, तो मैसूर पाक ऑल सबसे ज़्यादा सेलिंग है मैसूर पाक. एंड इट इज मेड इनटू ओवरऑल प्योर घी या ओनली फॉर घी, एकदम देसी घी. डिफरेंट फ्लेवर्स. यस, दिस प्लेन मैसूर पाक जो कि घी का आएगा इसमें, हाँ. एंड दिस जागरी अच्छा, या नो ओनली शुगर, जैगरी, या नो शुगर. दिस काजू वी आर मोर इनटू कि अभी हमें ना ट्राई करने हैं, बस But, कर सकते हैं इतना सजेस्ट करो कि विदाउट शुगर, विदाउट शुगर फ्री. हाँ, जागरी जैगरी. में कर लीजिए. करेंगे? अभी हमने अभी हम ये ट्राई करेंगे, ठीक है, फिर हम आते हैं इसके ऊपर. ओके. येस, थँक यू. गाईस, आपण सुरुवात करतोय पहिलं तर शुगर फ्री मँगो क्या रबडी आहे. हां, मँगो रबडी और मँगो कुल्फी शुगर फ्री आहे. आणि याच्यानंतर आपण वेगवेगळे डिश पण ट्राय करणार आहे. लेट स्टार्ट विथ फर्स्ट दिस. आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना, ते बघून तुम्ही म्हणताल की अरे तुम्ही गोड खाताय का मस्करी करताय. तर हे बघा आपण काय काय घेतलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट आनंदमधले प्रत्येक स्वीट हा आपण घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये काही जॅगरीवाले आहेत आणि शुगर आहे, बट आपण ते एक एक पीस घेतलेत आणि आम्ही ते तिघं खाणार आहेत. असं नाही की एकटाच खाणार आहे. बट इथं आलो आहे असं झालं नाही पाहिजे म्हणून आपण हे ट्राय करणार आहे. बट असं नाही की ह्याच्यानंतरही आपण सगळे स्टेप्स कंप्लीट करणार आहे. आणि ठीक आहे, एवढी आपण डाईट केली आणि त्याच्यानंतर एवढं आपल्यासाठी बनतं आहे. नाव सांग प्रत्येकाचं. तर हां, म्हणजे मला जेवढे नावं माहिती आहेत, जॅगरी काजू कतली, जॅगरी मैसूर पाक, हे घीवाले नॉर्मल मैसूर पाक, हे बकलावाज आहेत. त्याच्यानंतर हे वेगळे ड्रायफ्रूटचे डिशेस आहेत. त्यानंतर हा कलाकंद आहे. आय थिंक ही मँगो रबडी आहे. त्यानंतर मलाई गुल्ला. मलाई कुल्ला. ही जॅगरी आपली रसमलाई आहे आणि ही आपली केसर रसमलाई आहे. तर यस, सगळे एक एक आयटम ट्राय करूया. आणि आज मी सांगतो ग्लायकोजन जो आपण आहे ना, तो वेगळ्या लेवलला. एक वापस पोच दे, फोटो खींचना. जॅगरी ऑलरेडी खाल्ली होती, पण आता एकदा परत खातो. जॅगरी मैसूर पाक. काही वेगळ्या लेवलला, वेगळा म्हणजे एंड म्हणतात ना. क्वालिटी, दिस इज वॉट क्वालिटी कम्स. इसको क्या बोलते हैं? बकलावाज. आणि काही फक्त म्हणजे टेस्ट नाही, ॲम्बियन्स बघा. ॲम्बियन्स काय केलेलं फक्त स्वीट शॉप आहे. हे बकलावा वरती खतम. टेंट.
लेट्स गो फॉर दिस वन. सॉरी गाईज, आपण एक एकच घेतले. It's okay. ट्राय करायला. ये वाला हैदराबाद में भी मिलता है शायद. अच्छा कम ऑन स्वप्नील. हां बट भाई जो मैसूर पाक का टेस्ट है ना, सो खत्म हो गया है, सब खा रही है. दिस इज द लास्ट बाइट ऑफ द गिर रहा है आनंद स्वीट रसमलाई. स्वीट मार्ट नहीं है रे भाई. पूरा खत्म करो. सो आशु कैसा लग रहा है? भावांनो, प्रत्येक स्वीट एक स्वीट आम्ही टेस्ट केलेली आहे. शुगर फ्री ॲज वेल एज शुगर. तुम्ही मला बघून फक्त विचार करा की काय एक्सपिरियन्स होता. अल्टिमेट एंड होतं एंड. प्रत्येक मिठाई असे मी नाही म्हणणार की चल एक मिठाई कुठली तर ठीक आहे किंवा काय. जेवढी आम्ही मिठाई घेतली ऑलमोस्ट नाही म्हणलं तरी 12 ते 15 मिठाई खाल्ली. सगळ्या क्वालिटी, सगळ्या क्लास. आणि म्हणजे एवढी मिठाई खाऊन सुद्धा असं एवढं शुगर स्पाईक जशी आपल्या इथं वाटते तसं बिलकुल वाटत नाही. असं नाही की म्हणजे शुगर नाही आहे त्याच्यामध्ये, आहे शुगर, बट ते खाल्ल्यावर सुद्धा म्हणजे वेगळं मी शब्दात नाही सांगू शकत एवढं भारी. क्वालिटी पण क्वालिटी ऑन टॉप, क्वांटिटी ऑन टॉप. आम्ही क्वांटिटी वाईज घेतलेलं नाही आहे, जस्ट सॅम्पल्स घेतलं होतं. बट आता मे बी आम्ही डिसाईड केलेलं आहे की ॲक्च्युअल काय घेऊन जायचं आहे घरी. तेही घेताना मी तुम्हाला दाखवेलच की काय आम्ही चॉईस केलेलं आहे. बायसेप छोटा नाही झाला पाहिजे. देखो तो फ्लेक्स तो करो. किधर दिख रहा? बड़ा दिख रहा. गिफ्ट पैक्स भी है यहाँ पे. So guys, nice experience by the भाई एक्सपिरियंस वेगळा. and thanks to Sumit Singh Negi, Mr. Kavzilla for giving this such a sweet treat to us. I think Ashu थोड़ा मिक्स कर दो गाइस. मस्त आ रहा सनलाइट में गाइस. These are the fucking beasts. आता बेकरीमधनं बाहेर नाही आलो की सुमितने डायरेक्ट मार्टमध्ये घेऊन आलो. कारण सुमित बोलला इथं काहीतरी प्रीबायोटिक ड्रिंक आहे, ते घेऊया म्हणजे थोडंसं डायजेशनसाठी चांगलं झालं. तर म्हणलं चला तर बघूया कुठला ड्रिंक आहे तो. आय थिंक तर जिंजर शॉट वगैरे असेल काहीतरी. सुमित डीमार्टमध्ये, सॉरी डीमार्टच होतं, एक मार्टमध्ये घेऊन आला होता. एक बार एक मॅजिक ड्रिंकसाठी. मॅजिक ड्रिंक इधर मिळतं आहे, प्रीबायोटिक ड्रिंक आहे. मग मी नाही मिळते डायजेस्टिव्ह. म्हणजे असं आहे की बहुतेक सुमित हे पाजून अजून काय बरेच प्लॅन आहेत काय. चलो कसं आहे? थोडं मिठा या नो डाऊट सुमित ते देईल ते भाई. ये क्या? ये काय म्हणतात, गोड पचवण्यासाठी गोड आणि 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 प्लस पॉईंट 0 ॲडेड शुगर. अरे तुम्ही शिव्या घालताल आम्हाला कारण आम्ही एवढी मोठी शुगर खाऊन आलो. तुम्ही म्हणता आणि हे गोड गोड पचवण्यासाठी आहे. एवढी मोठी शुगर खाऊन आल्यात आणि एक 0 ॲडेड शुगरनी का होणार. पण ठीक आहे, चला अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत बँगलोरमध्ये. चलो हे थांबायचं नाही यार, अजिबात थांबायचं नाही. मी आणि सुमित आलेलो आहे बँगलोरमध्ये अजून एक फेमस स्पॉट, दॅट इज ग्लेन बेक हाऊस.
हां. आय थिंक मला माहीत नव्हतं, सुमितने सजेस्ट केलं की वी शूड ट्राय दिस. आणि ॲम्बियन्स परत क्लास दिसतोय, क्लास. इथे येऊन बघूया सुमित सजेस्ट करणार आहे काय खायचं आहे. तर आय थिंक इथं मे बी थोडेसे केक्स टाईप, पेस्ट्रीज टाईप असे काहीतरी वेगळे आयटम्स आहेत, ते ट्राय करायचे आहेत. आणि मी तर पहिल्यांदाच आलो आहे बँगलोरला, तर मी पहिल्यांदाच आलो. पण चला मी तुम्हालाही दाखवतो की आज आपण काय ट्राय करणार. पण भाई सिटिंग वा. Skinny people are easier to kidnap. Skinny people are easier to kidnap because they are. आपण ॲक्च्युली हेच खायला आलेलो आहे जे सुमितने सजेस्ट केलेलं आहे. आणि दिसायला तर म्हणजे टेम्पटिंग आहे. बट जसं मी बोललो दुपारी मी ऑलरेडी थोडंसं जास्त शुगर खाल्ली होती. तर आत्ता पण ट्राय. आज लास्ट दिन है शुगर का. लास्ट दिन आहे, सो ओके सुदर्शन सर प्रोटीन पूरा किया है दिन में. प्रोटीन पूर्ण केलं. क्रोसॉन बिसॉन दिखा रहे. वेगळे क्रोसॉन्ट आहेत. क्रोसॉन्ट लिस्टमध्ये टाकून ठेवलं होतं क्रोसॉन्ट पण. आणि ते इथं लेट्स सी ट्राय. Guys, we have ordered some of the best, I think, suggested items here in Glen Bakehouse, and that are some red velvet cakes, red velvets. Then this is coffee chocolate something like this. ये कैरेमल और ये भी कुछ चॉकलेट है. सुमित का चेहरा बघा. सुमित ने जस्ट वीडियो देखेंगे बोलेंगे मैंने इनको बोला था एक दिन पर तो 2 दिन खा रहे. सॉरी सर बट वी कांट. तो चलो लेट्स ट्राई दिस. हाँ 1-2 दिन ही है. हाँ तो ठीक है. ट्राई तो बनता है. तो क्या एक हफ्ते से कंटिन्यू करना है. तर ट्राय करूया आणि मग तुम्हाला सांगतो रिव्ह्यूज. बाय बाय. Come on आशु. यस. रेड वेलवेट का मिनी खा रहा है वो पहले. लेट्स सी कैसा लगता है उसको. और सीधा मुंह में पूरा फायर इन द होल. क्या सीधा कैसा है. सही है. ज़्यादा ये नहीं है, मतलब ज़्यादा मीठा नहीं जोड़ रही है. हाँ. मतलब जो होता है ना एकदम शुगर. हाँ, वैसा नहीं. नहीं हो. नाइस नाइस. नाइस. अभी जब दूसरा आएगा तब रिकॉर्ड करेंगे. चोको कैरेमल. चोको कैरेमल. Item is choco cupcake, small, and it's almost chocolate shape. Let's try this one. कम ऑन आशु. सीधा फायर इन द होल. Cream बहुत soft taste है. हाँ हाँ. ये वाला मैंने नहीं खाया ना. बढ़िया. कड़क. अभी मैं कम ऑन आशु. Now here comes आता है तो actual कॉफ़ी कैरेमल. actual frame of the picture और जो भी हाँ हाँ. this is कॉफ़ी कैरेमल. coffee caramel Tart. हाँ coffee caramel tart. I think ज्याचा बेस जो आहे that is not a cake base. I think it's something like baked base. देखना ईटेबल है ना. हाँ. हाँ. But let's try this.
आय थिंक ह्याच्यामध्ये पण स्मॉल साईज होती बट ती अवेलेबल नाही आहे म्हणून आपण ही दुसरी साईज घेतलेली आहे. लेट्स ट्राय दिस. कैसा है? भाई इससे बढ़िया है, हाँ, इससे बढ़िया है. खाना पड़ेगा अभी. ये जो है ना हाँ. ये क्रीम मेरे को लगता है अपन जो मैंने ये किया था ना अपन ने क्या दूध जब फटता हाँ, है हाँ, हाँ. वो फटने का पानी जाने के बाद जो बचता है वो उसको ग्राइंड कर करके ना ये ऐसा लग रहा है. इतना सॉफ्ट नहीं है. अभी नहीं कुछ ठीक है, अभी मैं खाऊंगा. अभी मेरी बारी है. लास्ट ये वाला कौन सा है? Last. ये पूरा कॉफ़ी है ना? लास्ट आई थिंक मैं ऐसा नहीं बोलूँगा लास्ट और भी हम ले सकते हैं बट लेट्स ट्राई दिस. आई थिंक ये पूरा कॉफ़ी है या पूर्ण कॉफ़ी फ्लेवर है. लेट्स ट्राई दिस. कौन सा अच्छा लगा, ये या वो? मैं अगर बोलूँ ना तो मेरे को हे करना ये वाला? हाँ ये वाला तो मस्त है, मेरे को भी पसंद है. स्टार्ट. ये रहा चोको ब्राउनी फज. जसं मी बोललो किंवा मैंने बताया दॅट वॉज नॉट द लास्ट वन. ते लास्ट नव्हतं. आपण अजून ऑर्डर दिलेली आहे अँड दिस इज चोको फज केक आय गेस हे आणि त्याच्यानंतर अजून ऑर्डर येते. तर लेट्स ट्राय दिस नाव. आय थिंक हा आयटम आपल्या इकडं पण भेटतो बट लेट्स ट्राय. हो भाई गरम घे. हाँ, बस एक हाथ में चाय चाहिए थी. या दूध. चाय खाता है. चाय पीते हैं सर. दूध चॉकलेट होता है इसमें. मस्त है. सही है. हाँ मतलब अपने घर में मिलेगा ऐसा बट वो ये जो आइटम्स है ना दूसरे हाँ. वाले, वो किधर मिलते हैं नहीं मिलते. तो ये फिर से आ गया है और इसके साथ एक चिकन croissant भी लिया है. अब आशु पहले ये खाएगा, ये डेजर्ट हो गया समझो फिर से. तर थोड्या वेळ आधी मी सुमितला हे बोलत होतो की आजचा फर्स्ट डे होता ज्याच्यामध्ये आम्ही दिवसभरात चिकन खाल्लेलं नाही आहे बट हाऊ बॉडी बिल्डिंग ॲथलीट कॅन स्टे विदाउट द लीनेस्ट प्रोटीन विच वी हैव बीन ईटन फॉर लास्ट 6 months. तो कुछ ना कुछ चिकन तो जा रहा है पेट में. तो लेट्स ट्राई चिकन क्रोसॉन्ट और फिर उसके बाद जो हमने फाइनली डेजर्ट में जो बेस्ट लगा था वो वापस रीऑर्डर कर लिए. एक तो ये टाइनी वन कैरेमल वाला है एक्स्ट्रा वाली. लेट्स ट्राई दिस. कम ऑन, आपण इंडियन माणूस हातांनी खाणार. Come on, Ashu. Come on. Yes. कैसा है शॉर्मा जैसा? शॉर्मा अलग लेवल है. नहीं मतलब थोड़ा चिकन के पीस फिर खारी. फर्स्ट बाइट में चिकन वाज नॉट देयर. आया था. इसमें चिकन है बट आई थॉट क्रॉसॉन्ट मतलब हाँ. वो प्रॉपर क्रिस्पी रहेगा बट ये गरम किया इसलिए वो कुछ को अच्छा. मैं भी फर्स्ट टाइम खा रहा हूँ ये. और सही ज़्यादा मत बोलना. उससे तो कुछ बट दैट डेजर्ट इज ऑन टॉप. हाँ ये डेजर्ट दिस वन रात लग गया बट ठीक है. बट इसी की बात कर रहा हूँ. कम ऑन गाइस. Cheers.